मित्रांनो, आज अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक पद्धतीनं शेती करून एक शाश्वत उत्पन्न कमवत आहेत. यातीलच एका प्रयोगशील शेतकऱ्याला व त्यांच्या व्यावसायिक शेतीला भेट देण्यासाठी आज मी आलोय सातारा जिल्ह्यातील पाडळी या गावामध्ये. येथील एक तरुण उद्योजक म्हणजेच ऋषिकेश ढाणे यांनी पदवीच्या शिक्षणानंतर काही दिवस एका मार्केटिंग कंपनीमध्ये नोकरी केली, परंतु तेथे पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्यानं व शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांनी गावाकडे येऊन आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला व पारंपरिक पिकांऐवजी काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशानं सुरुवातीला 3 एकरावर एकदम खडकाळ जमिनीत कोरफडीची लागवड केली व ती यशस्वी देखील करून दाखवली. मला त्यांच्याकडून हेही समजलं की ज्या वेळेस कोरफड हार्वेस्टिंगला आली त्यावेळेस विक्रीसाठी अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी न खचता त्यावर उपाय म्हणून व मार्केटचा रिसर्च करून कोरफडीपासून पेस्टिसाइड, ऑर्गॅनिक खते असे उत्तम दर्जाचे बाय प्रोडक्ट्स तयार करून विकायला सुरुवात केली व त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि आज गेली 18 वर्षे ते हा व्यवसाय करत असून त्यापासून करोडोंची उलाढाल करत आहेत. एवढंच नाही तर ऋषिकेश ढाणे यांनी कोरफडी बरोबरच ड्रॅगन फ्रूट, वॉटर ऍपल, पेरू, गवती चहा यांची शेती सुद्धा करतात. तर हा प्रयोगशील शेतकरी तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.